मोठी बातमी समोर येते। उत्तराखंडच्या उत्तर काशीत ढगफुटी सदृश पाऊस। उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये धराली तर ढगफुटी। या ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येते। उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याची माहिती, मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस उत्तराखंडमध्ये होत आहे आणि आता ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। जनजीवन यामुळे विस्कळीत झालेलं आहे। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। उत्तर काशीमध्ये धारालीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जनजीवन यामुळे विस्कळीत झालेलं आहे। ढगफुटी सदृश पावसामुळे या ठिकाणी आपण पाहतोय मोठं नुकसान झालेलं आहे। भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। काही घरांचं नुकसान झाल्याची दृश्य आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। काय अधिकची माहिती? नीलम, आता महत्वाची म्हणजे बातमी आपल्या सोबत येते। उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये ही ढगफुटी झालेली आहे। उत्तराखंडच्या धराली जे गाव आहे त्याच्या बाजूला ही ढगफुटी झालेली आहे अशी माहिती कळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालं असणार। अनेक जण या ढगफुटीत वाहून गेलेत अशी माहिती आता आपल्या आलेली आहे। जर तुम्ही व्हिज्युअल्स पाहाल किंवा व्हिज्युअल्स जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल की गंगोत्री धाम आणि मखुआच्या जवळ ही ढगफुटी झालेली आहे आणि बाजूला एक नाला होता आणि त्याच्या वर ही ढगफुटी झाली आणि जोरदार प्रवाह पाण्याचा हा वाहून आलेला आणि धरोली गावच्या बाजूला असलेली 4-5 घरं आहेत त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून येताना दिसत आहे। सध्या एनडीआरएफची टीम तिकडे दाखल झालेली आहे आणि सोबत लोकल पोलिसही सोबत तिकडे पोहोचलेले आहेत आणि उत्तराखंडचे लोकल पोलिसही तिकडे सोबत आलेत आणि जे बेपत्ता झालेले आहेत किंवा या प्रवाहात वाहून गेलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आता थोड्या वेळात ते तिकडे पोहोचतील। मात्र जिल्ह्याच्या एनडीआरएफ टीमने सध्या या घटनेमध्ये किती जण वाहून गेलेले आहेत, किती जण अडकले त्याची माहिती अद्याप मात्र दिलेली नाहीये। मात्र एनडीआरएफची टीम अलर्टवर सध्या ठेवलेली आहे। आपण पाहतोय या ठिकाणी भयावह परिस्थिती आपण पाहतोय। अगदी पत्त्यासारखे हे घरं अगदी या ठिकाणी वाहून गेल्याची आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी वाहून गेल्याची माहिती सध्या समोर येते। काय एकंदरीतच आता प्रशासनाकडून इथे या ठिकाणी मदत केली जाते? मदत म्हणजे पहिली जागेवर, कारण नैसर्गिक ही परिस्थिती ही संकट आल्या कारणाने त्याच्यावर नियंत्रण मिळवणं सध्या मुश्किल होऊन जातं। पण जोपर्यंत एनडीआरएफची टीम तिकडे पोहोचत नाही, लोकल बॉडी टीम जी रेस्क्यूची असेल ती तिकडे पोहोचत नाही, तोपर्यंत तिथून त्या लोकांना रेस्क्यू करणं हे मुश्किल असतं। जर परिस्थिती एकंदर पाहिलं तर चढावावरनं खालच्या बाजूला हा प्रभाव जोरदार पद्धतीने वाहून आलेला आहे। त्यामुळे नुकसान ही तेवढंच मोठं असणार आहे, कारण ज्या पद्धतीने या प्रभावात घरं मोडलेली आहेत किंवा घरं वाहून गेलेली आहेत, त्यासोबत घरातली काही माणसंही वाहून गेलेली आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे त्यांना कसं रेस्क्यू करायचं आणि अधिकात मोठ्या प्रमाणावर त्यांचा जीव कसा वाचवावा यासाठी सध्या लक्ष दिलेलं। सध्या या संदर्भात काही आकडेवारी समोर आलेली आहे का? नाही, या संदर्भात कोणतीही आकडेवारी सध्या आलेली नाहीये, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच आहे, स्थानिक लोकल टीम रेस्क्यू टीम जोपर्यंत तिकडे पोहोचत नाही, रेस्क्यू करत नाहीत तोपर्यंत काहीही सांगणं योग्य ठरणार नाही। जी याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।